नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण अनुवंशिक रोग आणि उपार्जित रोग यांच्याबद्दल बोलणार आहोत. अनुवंशिक रोग म्हणजे जे आपल्याला मागील पिढ्यांकडून जनुकांमार्फत मिळतात. हे रोग आपल्याला DNA मधून मिळतात. याच्या उलट उपार्जित रोग म्हणजे जे आपल्याला आयुष्यात पुढे कधीतरी होतात, जन्मापासून नसतात. आता अनुवंशिक रोगांची काही उदाहरणं पाहूया. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रोग आहे, जो पिढ्यानपिढ्या पुढे जातो. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन तयार होण्यास अडचण येते, ज्याच्यामुळे काही समस्या निर्माण होतात. पुढचं उदाहरण सिकल सेल ॲनेमिया. या आजारात आपल्या लाल रक्तपेशींचा आकार बदलतो, ज्याच्यामुळे त्या व्यवस्थित काम करू शकत नाहीत आणि त्रास होतो. रंग आंधळेपणा हा एक कमी गंभीर पण अनुवंशिक रोग आहे. ज्यांना रंग आंधळेपणा असतो त्यांना डोळ्यातील रंग ओळखणाऱ्या पेशींच्या कमतरतेमुळे रंग ओळखण्यास अडचण येते. काही जणांना जग फक्त काळ्या, पांढऱ्या रंगात दिसतं, तर काही जणांना लाल आणि हिरवा किंवा निळा आणि जांभळा असे दोन रंग ओळखण्यास त्रास होतो. आता उपार्जित रोग ते कशामुळे होतात यानुसार त्यांचे काही प्रकार आहेत. संसर्गजन्य रोग हे रोग विषाणू किंवा जीवाणू यांच्या संसर्गामुळे होतात, जसं सर्दी, विषमज्वर. जीवनशैलीमुळे होणारे रोग, जसं की जर एखादी व्यक्ती बैठं काम करत असेल आणि तिचे खाणे-पिणे अनारोग्यकारक असेल, तर तिला मेदयुक्त यकृत किंवा लठ्ठपणा होऊ शकतो. त्यानंतर पर्यावरणाच्या संपर्कात राहून होणारे रोग. काही आजार वातावरणातील घटकांच्या संपर्कात आल्याने होतात. खूप जास्त काळ अतिनील किरणांच्या संपर्कात राहिल्यास त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. तसंच प्रदूषित हवेमुळे दमा होऊ शकतो. वृद्धपकाळामुळे होणारे रोग. काही रोग वाढत्या वयामुळे होतात. उदाहरणार्थ मोतीबिंदू. आतापर्यंत आपण रोगांना अनुवंशिक आणि उपार्जित अशा दोन गटांमध्ये विभागलं. पण या वर्गीकरणात एक तिसरा प्रकारही आहे. असे रोग जे अनुवंशिक आणि उपार्जित दोन्ही घटकांमुळे होतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मधुमेह प्रकार 2. तुम्ही ऐकलं असेल की ज्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. हा झाला अनुवंशिक घटक. पण दुसरीकडे तुम्हाला हेही माहीत असेल की चुकीची जीवनशैली आणि अनियंत्रित आहारामुळे मधुमेह होऊ शकतो. हा झाला उपार्जित घटक. मग मधुमेह अनुवंशिक आहे की उपार्जित? तर तो दोघांचा मिश्रण आहे. हे दोन्ही घटक मधुमेहाचा धोका वाढवतात आणि जर दोन्ही अटी पूर्ण झाल्या तर धोका वाढत जातो. उदाहरण पाहूया. समजा सादिक आणि अरुणा ही दोघं भावंड आहेत. त्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा कुठलाही इतिहास नाही. सादिक आरोग्यदायी जीवनशैली जगतो, रोज व्यायाम करतो आणि सकस आहार घेतो. पण अरुणाची जीवनशैली निरोगी नाही. या दोघांपैकी कोणाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असेल? अर्थातच अरुणाला. इथे कौटुंबिक इतिहास सारखा असला तरी जीवनशैलीमुळे धोका वाढला. दुसरं उदाहरण बघूया. शिल्पा आणि राज ही पण भावंड आहेत. त्यांच्या कुटुंबात मधुमेहाचा इतिहास आहे, म्हणजे अनुवंशिक घटक आहे. शिल्पा आरोग्यदायी जीवनशैली जगते, सकस आहार घेते आणि रोज सकाळी व्यायाम करते. पण राजची जीवनशैली निरोगी नाही. या दोघांपैकी कोणाला मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे? अर्थातच राजला. इथेही कौटुंबिक इतिहास सारखा असला तरी राजच्या जीवनशैलीमुळे त्याला धोका जास्त आहे. आपण मधुमेहाचा धोका आणि जीवनशैली याला एका तक्त्यामध्ये सारांशित करूया. मधुमेहाच्या धोक्यामध्ये निरोगी जीवनशैली आणि कौटुंबिक इतिहास हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. धोक्याच्या वाढत्या क्रमाने पाहिल्यास ज्यांना कौटुंबिक इतिहास नाही आणि ज्यांची जीवनशैली निरोगी आहे, उदाहरणार्थ सादिक, त्यांना सर्वात कमी धोका असतो. ज्यांना कौटुंबिक इतिहास आहे पण जीवनशैली निरोगी आहे, उदाहरणार्थ शिल्पा, त्यांना थोडा जास्त धोका असतो. ज्यांना कौटुंबिक इतिहास नाही पण जीवनशैली निरोगी नाही, उदाहरणार्थ अरुणा, त्यांना मध्यम धोका असतो. ज्यांना कौटुंबिक इतिहासही आहे आणि जीवनशैलीही निरोगी नाही, उदाहरणार्थ राज, त्यांना सर्वात जास्त धोका असतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते
की ज्यांना मधुमेहाचा सर्वाधिक धोका होता, अशा अरुणा आणि राज दोघांमध्ये निरोगी नसलेली जीवनशैली हा घटक समान होता. यामुळेच त्यांना मधुमेहाचा धोका जास्त होता. आता व्हिडिओचा सारांश पाहूया. या व्हिडिओमध्ये आपण अनुवंशिक रोग, उपार्जित रोग आणि अनुवंशिक व उपार्जित घटकांचे मिश्रण असलेले रोग याबद्दल चर्चा केली. अनुवंशिक रोग पूर्वजांकडून मिळतात. उपार्जित रोग आयुष्यात पुढे संपादित केले जातात. तिसऱ्या प्रकारात दोन्ही घटक भूमिका बजावतात. अनुवंशिक रोगांची उदाहरणं थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, रंग अंधळेपणा. उपार्जित रोगांची उदाहरणं सर्दी, विषमज्वर, लठ्ठपणा, मोतीबिंदू आणि अनुवंशिक व उपार्जित घटकांच्या संयोजनामुळे होऊ शकत असलेले रोग म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग.